बाबा पाऊस नाही. आता गेलं तरी 10 वाजता गेलेस. मग मी नाही लाईट गरम होते. दार उघडी सोडलेत, खिडकी येते त्या. हां दिलीप गेलाय. हां हाय किती आले आले नाही नाही इष्टीनं आले जगजरीनं. कस घ्यायचे. मग द्यायला लागतंय का त्यांना? गावचे अंडे खूप चांगले असतात आणि अंड्या खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. तर गावचं वातावरण बघा किती सुंदर झालंय. संध्याकाळ झाली आहे. झाल्या भाकऱ्या करायला लागल्या. गुड मॉर्निंग. तर बघा आपलं सद्गुरूंचं सत्पुरा किती वाजता उठला? मी उठून लवकरच उठून परत झोपलो आणि मी माझं तेच चाललंय अंग लोळायचं. गुड मॉर्निंग. आता आंघोळी झाली. बंटी जेवतोय बघा. आता बकऱ्या घेऊन जाणार ना? पाणी घेऊन जा बाटली. जेवतोय आता तो. सकाळचा नाश्ता म्हणजे जेवण. दही घेऊन या. दुपारी पण खाऊया है ना. आता जेवण झालंय. तर राहिलेलं कुत्र्याला पाणी कुणी सांडलं? बाटली भाजी. हा बाटली भाजी चाललाय. पाणी सांडलाय बघा. पुसत्या म्हणून काम करते जास्त ग. हा काम करते. ती कुत्र्याला दे भाकरी. हा राऊंड मारून आल्या त्या. ते ताट दे ठेव बंटी. भाकरी कुत्र्याला भाकरी करतोय. मटणामधली कुत्र्याला आवडते आहे का नाही. द्यायचं. त्याला अशी भाकरी लागते मटण. ठेव इथं. वतायचं कशाला? सगळी टाक की ताट हे करून. टाक त्याला. बकऱ्यांना असलं गवत आणलंय. आता बंटी घेऊन जाणार. बघा आता कोंबडी अंड देईल तेव्हा ती अशी होती आहे. पैसे चेंज मागतोय. दे तिला काय पाहिजे. मग घरचंच की घरचं आणायचं. डेअरी
डेअरी डेअरीमध्येच नाही मिळत हां मग दही. हं, आणि बाकी आणले भेळ आणले. हं. आणि तो हे किती स्वस्त जांभूळ. जांभळं हां मग कालपासून अर्धा किलो घेतली असती की किती कालपासून. घे. आता दही आणि जांभूळ कसं. घे. गुट्टी भेळ. आणि हे जे आहे ते जांभूळ आहे एवढे आणले. अर्धा किलो तरी जास्त दे. लावायला छडीला तिथनं मुंबईमधनं आणायचा विचार करत. आणि परकर कशी साईज घेतली. हे आपल्या ह्याच्यात ठेवून दे आपल्याला ठेवून जायचं. हे आता घेतलं थोडा पण ते आता लय दिवसाचं आहे ना. 7 बापरे नाही बी हळद. एवढा. एकदा शिवा. आहे की काठी जाम. आता काय पडत नाही हे जायला सुद्धा. मग हां मुली चांगली ती पण. हे लगेच काय दांड खाली जशी झाली खात नाही खाते. लाड असतोय. बघायचं टाकलं तिने अंड. आता सेफ असल्यामुळे ती ओरडत नाही ना वेळ ह्याच्यावर. लय वेळ करत होते. दुसरा दिवस होता आमचा हा चालू आणि गावाला वेळच जात नाही. बसले होते जेवण वगैरे. आता काय करायचं. बाहेर ऊन पण भरपूर होतं दुपारी शेतात जायला. ऊन आहे. आणि बंटी आला बकऱ्या घेऊन. आता आम्ही 4-5ला जाणार तिकडे शेताकडे. कारण शेतात येतेच मी राऊंड मारून. ऊन बघ. आलंय बघ आमचं सूप. तीच तो माहिती शेतातलं. त्यांचा पसारा घर शेत एकच आहे. नांगरलंय. हे केलंय की अहो. वरूनच चालायचं ना. वारू कसं दिसतं.
हेच चालू केलं तर पाणी. हं. आपलं पाणी आल्यावर पाणी दिलंय शेताला. ऊस आहे हा. हं. हे लिंबोळ्या बघा, लिंबाच्या झाडाच्या. हे पण फुकलंय का? हे पण फुकलं नाही. हे इथं पाहिजे. हं. छोटासा नाला. मला कसा आवाज येतोय ना. खातात पण लिंबाच्या झाडाच्या लिंबोळ्या गोड असते. हाताला येतात. काय मोबाईलचा आवाज येतो म्हणजे माणूस काय दिसेना. बसला येऊन. त्याच्यामुळे लगीन निघायला लागलं. हा ना. हे तिन्ही पट्ट्या ऊसच. हा मध्ये अशा आडव्या पट्ट्या आहेत ना तिथं. छान वारा येतोय बघा. ऊन आहे पण मस्त झोपेल ना. जाता येत. हा चटई आणायची, मस्त झोपून घ्यायचं. आता बस पहिलं समजू सकाळी बाद झालं वैसा. 2 गट्टे. हा दादाचा डॉग आहे. पॅकिंग करते. ब्लाउज तिला तसंच होतं या जाताना. बसते. दुसऱ्या दिवशी बाईक परत येणार काय. मग नंतर म्हटलं 10 आणि थोडी येते, नंतर म्हणतो 4 4 चालली पैशाची बी बॅग घेऊन आम्ही चाललोय. मोबाईल बंडन घेतलाय. गाडी नाही तो बरं
त्या दिवशी एक दोघं पडली की माग मग ते हा कुणी फसवलं यांना नाही तो काय का हा टाटा करत हा, केली विचारून बघा किती विचित्र प्राणी आहे. त्यावेळेस तर काहीच नुसत्या अशा हे होत्या आहे का नाही हो नाही शेच होत नाही तिला काय. मी जर चालली म्हणलं की नाही आणि- आणि कुठं जास्त- मग तर जास्तच हे होत